सध्या मी पालघर या रेल्वे स्थानकावर आहे, ज्या ठिकाणी जी बांद्रा इथून निघालेली बांद्रा अजमेर एक्सप्रेस या पालघर या ठिकाणी आल्यानंतर 3 नंबर प्लॅटफॉर्म वरून ते 1 नंबरवर येत असताना या ठिकाणी जे आहे ते ओव्हरहेड वायर तुटले आणि आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे ते रेल्वे कर्मचारी असू द्या किंवा फायर ब्रिगेडचे जे कर्मचारी आहे या ठिकाणी काम करत असताना इथं दिसत आहे। एकूणच जर पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी अपघात होत असताना जी क्रॉसिंग होती त्यामुळे 1 नंबर आणि 3 नंबर ह्या दोन्ही साईडला या जे ट्रेन आहे ट्रेनचे डब्बे असल्याने अप अँड डाऊन दोन्ही साईडचे जे गाड्या आहे ते एकदम पूर्णपणे ठप्प आहे। तसेच जी लोकल गाड्या आहेत गुजरातच्या दिशेने जाणारी किंवा मुंबईच्या दिशेने जाणारी जी लोकल ट्रेन आहे त्यांच्यावर याचा परिणाम होऊन दिसून येत आहे। एकूणच पाहायला गेले तर अजूनही किती वेळ लागणार याचं रेल्वे प्रशासनाने कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये चिंताची बाब दिसून येत आहे। कॅमेरामॅन निखिल मेस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।